नमस्कार मित्रांनो, आपण ही पाटी बघतोय श्रेयश वडापाव आणि सेंटर. त्याच्यामध्ये ॲक्वाकूल म्हणजे आपलं पाण्याच्या झारचं पण चालू केलेलं आहे. तर तुम्हाला मी दाखवतो आता की एक यशस्वी उद्योजक कशा प्रकारे घडला जातो. तर चला तुम्हाला दाखवतो वन बाय वन साईड बिझनेस कसे चालू केलेत. आता हे झालं वडापावचं, आपण बघतो हे बटाटे वडे वगैरे करतायत. आता हे बघा, त्याच्याच शेतातील मेथी आहे. याच्यामध्येच केक शॉप म्हणजे वडापाव सेंटर, तिथं तुमच्याकडे येणारे वेगवेगळे ग्राहक असतात. त्याच्यातून यांना हे केक शॉप चालू केलेलं आहे. आणि सगळ्यात मोठी हाईट म्हणजे हे बघा, इथं ऊसाचा रससुद्धा ताजा, हे बघा ताजा ऊसाचा रससुद्धा तुम्हाला दिला जातो. त्यानंतर हा जारचा प्लॅन्ट आहे. म्हणजे एक यशस्वी उद्योजक होणं तसं बघायला गेलं तर खूप अवघडही नसतं. स्वतःच्या कल्पना जर असतील तर. त्याच्यानंतर वडापावसोबत येणार राईस सेंटर, म्हणजे तिथला राईस एकच नंबर. मी आठवड्यातून एकदा दोनदा तरी कमीत कमी इथं खातो. हे बघा, ते राईस आपण बघू शकतो आपण. हे बघा, हा राईस पार्सल खूप असतात, खाण्यापेक्षा पार्सल जास्त घेऊन जातात. आणि कमाल आहे ती खरी या सांबरची. मी कधी फक्त सांबर पार्सल घेऊन जातो घरी. कारण काय कितीही की आपण प्रयत्न केला तर असं काही सांबर बनवता येत नाही. बऱ्याचदा ट्राय केलं. त्याच्यानंतर हा स्वतः सांभाळतो. याच्याकडे कुठलाही याच्या हाताखाली कामगार नाही, काय नाही. हा एकटा स्वतः अगदी जिद्दीनं हे चालू केलेलं. त्यानं एक स्वप्न होतं त्याचं, आणि त्यानं हे स्वप्न खरंच साकार केलं म्हणायला काय हरकत नाही मित्रांनो. हे बघा, सांबरची क्वालिटी तुमच्या लक्षात येत असेल.